नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज एक नवीन अपडेट आणलो आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका या अंतर्गत जे लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व महाविद्यालय चालतं आहे त्यामध्ये पदभरती असणार आहे। तर 16 तारखेला हे सर्क्युलर आलेलं आहे जाहिरातचं। तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहत जावा, तुम्हाला तेव्हाच पूर्ण माहिती समजून जाईल। आणि जे कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा। चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचे माहिती भेटत जाईल। तर पहा जाहिरात काय आहे। लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या वरिष्ठ आस्थापनेवरील दूरध्वनी चालक म्हणजेच टेलिफोन ऑपरेटरची वॅकन्सी आहे। ठीक आहे, तर खूप चांगली पोस्ट आहे। टेलिफोन ऑपरेटर काही काम नसते, तुम्हाला एका ठिकाणी बसून पूर्णपणे टेलिफोनचे जेव्हा येतात तेव्हा रिसीव करायचं आहे आणि पूर्ण माहिती वगैरे काय असेल, काही विचारली असेल तर ते तुम्हाला फॉरवर्ड करायचे आहे। अशा प्रकारची ही पोस्ट असते। 2 पदं वॅकंट आहेत। तुम्हाला जवळपास 31/3/27 पर्यंत तुम्हाला याची जॉब करायची आहे। त्यानंतर तुम्हाला परत काम जर तुमचं चांगलं असेल, सॅटिस्फाईड वर्क असेल तर परत तुम्हाला यामध्ये संधी भेटू शकते। तर पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दूरध्वनी चालक पदाकरता असलेल्या अर्जाची नमुन्याची प्रिंट म्हणजेच परत तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। अन्यथा तुम्हाला या PDF मध्ये आपला व्हॉट्सअपचा ग्रुप चॅनल आहे त्याच्यावर पण भेटून जाईल। कॉलेज इमारत तळमजला या ठिकाणी तुम्हाला रुपये येथे 790 प्लस 18% GST 143 एकूण 933 रुपये या ठिकाणी इतके शुल्क देऊन, एवढी फीस देऊन तुम्हाला 19/6 ते 30/6 पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये अर्ज सादर करायचा आहे। ठीक आहे, तर 925च्या जवळपास ही फीस आहे। तुम्हाला 30 तारखेच्या आत तुम्हाला जाऊन या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढे महत्त्वाची माहिती काय आहे। मूळ पावती अर्जासोबत जोडून पूर्ण भरलेला अर्ज गरजेचा आहे। अर्धवट अर्ज तुमचा स्वीकारला जाणार नाही, त्यासाठी सगळ्यांनी लक्ष द्या। पहा, दूरध्वनी चालक याची पदं आहेत, 2 पदे असणार आहेत। महिना 15,000 तुम्हाला सॅलरी आहे। जे कोणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे त्या एरियामध्ये असेल त्यांच्यासाठी खुशखबर आहे। त्यांच्या एरियामधल्यांना शेअर करा जे सध्या जॉब करतायत, ते कोणी पण याच्यामध्ये इच्छा जॉब करू शकतो। याच्यामध्ये काही जास्त अवघड वर्क नाही आहे। ठीक आहे, तर पहा शैक्षणिक अर्हता काय आहे। फॉर्म भरण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। बेसिक हे सगळ्यांचंच असतं। त्यानंतर उमेदवाराकडे शासनाचं दूरध्वनी चालक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असावे। आता ही एक महत्त्वाची अट आहे, दूरध्वनी चालक प्रशिक्षण। ठीक आहे, हे असावं असं दिलेलं आहे, पण ज्याच्याकडे नसेल असे जे हे सर्टिफिकेट असेल असे खूप कमी असतात। जर असे नाही भेटले तर तुम्ही साधेवाले पण अप्लाय करून पहा। जर असे नाही भेटले तर ते काय करतात, जे जनरल भरले जातात त्यांना पण घेण्याचे चान्सेस असतात, जर यांना प्रशिक्षणाचे नाही भेटले तर। ठीक आहे, त्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा संभाषण करता येणं गरजेचं आहे। उमेदवार SSC उत्तीर्ण असावा, तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्च परीक्षा 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। मराठी सगळ्यांचं याच्यामध्ये असतं, त्यामुळं कोणाचं नाही असं खूप कमी विद्यार्थी असतात। उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा लिहिता वाचता आलं पाहिजे। त्यानंतर निवडीचा जो निकष आहे, जी निवड आहे ती कशी केली जाईल पहा। सदर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव, मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांची आधारे निवड यादी तयार करण्यात येईल। मुलाखतीचे ठिकाण जे आहे तुम्हाला तुमच्या ईमेल ID वर पाठवण्यात येईल। तुम्हाला जे काय अपडेट आहे ते ईमेल ID वर भेटून जाईल। तुम्ही ईमेल ID वर मुलाखतीचं ठिकाण व सर्व माहिती जाणून घेऊ शकता। त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे ठोक मानधन हे व्यतिरिक्त कोणत्या प्रकारचं मानधन दिलं जाणार नाही, त्यामुळे तुम्हाला पूर्ण 15,000 फिक्स्ड पे असणार आहे। यामध्ये अदर DA वगैरे जे असतात ते TA DA नाही भेटणार। ठीक आहे, कारण कॉन्ट्रॅक्ट बेसची नोकरी असणार आहे। त्यानंतर पहा, त्यांच्या कंत्राटी सेवेच्या कालावधीमध्ये 90 दिवसापूर्वी 1 दिवसाची सेवा खंड देण्यात येईल। म्हणजे एक नियम आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवाल्यांना
सर्वांनाच लागू असतो. त्यानंतर कंत्राटी कालावधीमध्ये त्यांच्या समाधानकारक काम न आढळल्यास त्यांना पूर्वसूचना न देता काढण्यात येईल. खूप महत्त्वाची नोटीस आहे. त्यानंतर नियुक्तीच्या वेळी जी काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं बॉन्ड पेपरवर करारनामा करून घेण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट पहा, जे दररोज नियमाने हजेरीपटावर त्यांची कर्तव्याच्या वेळेनुसार बायोमेट्रिक किंवा स्वाक्षरी करणं गरजेचं आहे. त्यानुसारच तुमची अटेंडन्स धरली जाणार आहे. उमेदवारांना पोलीस ना हरकत प्रमाणपत्र 15 दिवसाच्या आत देणं गरजेचं आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई वगैरे नसली पाहिजे. त्यानंतर सरळ सेवेने सदर पद उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केलेल्या उमेदवाराची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. परमनंट वॅकन्सी जर निघाली चान्सेस असतील तर कॉन्ट्रॅक्टवाले जे कोणी आहे त्यांना काढून टाकण्यात येईल व परमनंट वॅकन्सीला प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा 18 पासून 38 पर्यंत कोणी पण फॉर्म भरू शकतं, ज्यांचं या क्रायटेरिया फिलअप झालेत त्यांच्यासाठी. आणि महत्त्वाची विशेष सूचना पहा, यापूर्वी संबंधित कार्यालयात अन्य ठिकाणी सादर केलेले प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या व्यक्तीला व इतर संस्थेला अर्ज विकणे अशा प्रकारची कारवाई करत नाही. अर्जाचे विहित शुल्क मूल्य भरून त्याची पावती जोडल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. ठीक आहे. लोकमान्य टिळक रुग्णालय शासकीय मुंबई, शिव मुंबई. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा अर्ज आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, पदाचं नाव म्हणजे टेलिफोन ऑपरेटर, त्यानंतर प्रति वगैरे तुमचं नाव व्यवस्थित भरायचं आहे. अर्ज हे तुम्हाला ईमेलवर भेटून जाईल, आपल्या वेबसाईटवर भेटून जाईल. अन्यथा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर असताल आपल्या, तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण तुम्हाला अशा प्रकारचं अर्ज भेटून जाईल. अर्ज व्यवस्थित भरायचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल आय डी, कारण ईमेल आय डीवर तुमच्या पुढच्या माहिती ज्या आहेत त्या सगळ्या ईमेल आय डीवरच येत असतात. त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर सध्या नोकरी करता का कुठं आहे नाही ते लिहायचं आहे. MSIT तुमच्याकडे झालेलं असेल तर असेल, नसेल तर नसेल. उंची, त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याचा गुन्ह्याचा पत्ता वगैरे, कारण तुमच्यावर काही कारवाई वगैरे आहे का ते चेक करण्यासाठी. कामाचा अनुभव असेल तर कामाचा अनुभव जोडायचा. आणि शैक्षणिक अर्हता तुमचं 10वीचे पूर्ण शाळेचं नाव, गुण, 12वीचं शाळेचं नाव, गुण, त्यानंतर उच्च माध्यमिक गरजेचं आहे. फेलोशिप, पदव्युत्तर वगैरे असेल तर ती पण माहिती तुम्हाला अपडेट करायची आहे. त्यानंतर लिंग, पुरुष, जन्मदिनांक, महिना, वर्ष, दिनांक सर्व माहिती व्यवस्थित भरायचे. पत्ता व्यवस्थित भरायचा आहे. वडिलाचे नाव, संपूर्ण नाव, अशा प्रकारची पूर्ण माहिती आहे. पूर्ण माहिती तुम्हाला अपडेट करायची आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशीच माहिती आपल्या चॅनलवर डेली अपडेट होत असते. तर तुम्ही चॅनल जे कोणी नवीन असेल चॅनलला आपली लिंक पाठवून द्या, जेणेकरून त्यांना पण याची माहिती लवकरात लवकर भेटून जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. धन्यवाद मित्रांनो. तर भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तर